हाय, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज एक भन्नाट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. जे नॉनव्हेज लवर आहेत ना, त्यांच्या घरी संडे, वेडनेसडे, फ्रायडे आवर्जून केला जाणारा सकाळचा नाश्ता म्हणजे अंड्याचा नाश्ता असतो. आणि झटपट असं टेस्टी काहीतरी खायचं असेल आणि तेहीसुद्धा कमी वेळेमध्ये बनवून तयार करायचं असेल, तर ही रेसिपी परफेक्ट आहे. तुम्ही बघितलं इथे मी काय काय घेतलेलं आहे साहित्य. कांदा, टोमॅटो कट केलेला आहे. अद्रक लसूणची पेस्टही घेऊ शकता किंवा फक्त लसूणही घेऊ शकता. कोथिंबीर घेतलेली, एक मिरची कट करून घेतली, लिंबू घेतले, थोडेसे सुके मसाले घेतलेत आणि त्याचबरोबर छोट्या एक बाउलमध्ये अजून सुके मसाले घेतले जे आपल्याला अंड्यावरती स्प्रेड करायचे आहेत. अंडं बॉईल करून घेतलेलं आहे, त्याचे 2 काप करून घेतलेले आणि त्याच्यावरती हा ड्राय मसाला. आता ह्याच्यामध्ये काय होतं की गरम मसाला, थोडीशी हळद, काश्मीरी मसाला आणि थोडंसं तिखट असं हा ड्राय मसाला होता जो मी स्प्रेड करून घेतला. त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळलं आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक तवा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ना थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आहे. म्हणजे नेहमी टाकतो ना त्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं आहे. तुम्ही ते बघू शकता किती प्रमाणात टाकलेलं आहे. आणि त्याच्यावरती ही अंडी जी आहेत ना तर ती शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये ही फ्राय होऊन जातात. यामुळे काय होतं ना, तुमचा जो अंडा मसाला आहे त्याची रेसिपी जी आहे ना तर ती अजून टेस्टी होते. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. थोडीशी कोथिंबीरही मी स्प्रेड केलेली आहे, त्याच्यामुळे अजून एक छान असा सुगंध त्याला सुटतो. आणि अंड्याचे पदार्थ ना आमच्या घरी खूप खाल्ले जातात. सकाळचा नाश्ताच तो असतो संडेचा आणि टेस्टीसुद्धा असतो. आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगला आहे. बरं, आता यामध्ये ना नॉनव्हेज खाणाऱ्यांना त्यांना आवडेल, पण जे व्हेज खाणारे आहेत त्यांना आवडणार नाही. जर त्यांना आवडत नसेल तर व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ शकतात. आणि आज संडेला ना हा स्पेशल म्हटलं चला तुमच्यासोबत व्लॉग शेअर करते. तसं तुम्हाला माहिती आहे आठवड्यातून 3 दिवस लाँग व्हिडिओ म्हणजे मंडे, वेडनेसडे आणि फ्रायडे आणि सॅटर्डे संडेला आपले लाँग व्हिडिओ येत नाहीत आणि डेली एक शॉर्ट मी अपलोड करत असते. पण ही रेसिपी ना मी शूट केली तर मला खूप एक्साइटमेंट होती तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करायची. त्यामुळे मग मी ही शूट करून तुमच्यासोबत शेअर करते आणि सेम डेलाच बनवून मी शेअर करत आहे ही रेसिपी. तर त्याच तव्यामध्ये काय करायचं आहे, पुन्हा एकदा थोडंसं ऑइल टाकून पहिल्यांदा अद्रक लसूणची पेस्ट, मी इकडे फक्त लसूण घेतलेलं आहे चिरलेलं. अद्रक माझ्याकडे काही नव्हतं अवेलेबल त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे. आणि त्यानंतर मग ना छान थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये कट केलेली मिरची टाकायची आहे. मिरचीमुळे ना अजून टेस्ट जी आहे ना ती छान होते. आणि त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. आता यावरती ना थोडंसं मीठ टाकून छानपैकी ना कांदा जो आहे तो ब्राऊन रंगावरती फ्राय होऊन द्यायचा आहे. कच्चा कांदा जर ठेवला तर याची टेस्ट तुम्हाला अंडा मसाल्याची अजिबात चांगली लागणार नाही. त्यामुळे ना कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत ना भाजून घ्यायचा आहे. त्यानंतरच मी यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत ना भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, तुमच्याकडे स्मॅशर जर असेल ना तर त्याच्याने हे स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता. ही स्टेप माझ्याकडे ना व्हिडिओच्या नादामध्ये स्किप झाली. तर मग मी पुढे काय केलं तुम्हाला सांगतेच आहे. आणि त्यानंतर ही पुढची गोष्ट जी आहे ना ती ऑप्शनल आहे. तर माझ्याकडे थोडासा वाटणाचा मसाला होता, तोसुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही ॲड केलात तरीसुद्धा चालेल. मी जसं म्हटलं की हे ऑप्शनल आहे. मला थोडीशी ग्रेव्ही टाईप पाहिजे, अजून जास्त ग्रेव्ही, त्यामुळे मग मी इथे ॲड केलेला आहे. माझ्याकडे होता, मला तो यूजही करायचा होता. सो त्यामुळे मी इथे ॲड केला. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही केलात तरीसुद्धा चालेल. या स्टेजला ना स्मॅशरने स्मॅश करायला हवं होतं, पण मी स्किप केलं. त्याच्यामुळे मग मी मसाला टाकल्यानंतर मी जे स्मॅशरने जे आहे ते स्मॅश करत आहे. यामुळे काय होईल ना, जी ग्रेव्ही आपली बनेल ना ती एकजीव होऊन जाईल. आणि तुम्ही तुमच्या ग्रेव्हीचं प्रमाण जसं पाहिजे म्हणजे जितकी अंडी जास्त घ्याल तितक्या प्रमाणात तुम्ही कांदा टोमॅटो जो आहे तो म्हणजे वाढवू शकता. आता इथे माझी अंडी काय जास्त नव्हती त्याच्यामुळे मग मी एक कांदाच आणि एक टोमॅटो असा कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग यामध्ये ना छान जो मसाला आहे तो भाजून घ्यायचा, तेलामध्ये छान परतून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत. आता हे कसं ओळखायचं तर मसाला जो आहे ना, आता तुम्ही बघू शकता तो मसाला स्प्रेड होतो आहे पूर्ण तव्यावरती. पण जेव्हा तो छान भाजला गेला ना तर तो कसा समजायचा, हा मसाला ना तव्यावरती अजिबात चिटकत नाही, अलगद निघतो. म्हणजे एक गोळा तयार होतो त्याचा अक्षरशः. तुम्ही बघू शकता पुढे.
की एकसर गोळा तयार होतो, म्हणजे तुमचा मसाला जो आहे तो छान भाजलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मसाला माझा जो आहे तो भाजलेला आहे. तर ते पाण्याचं जे प्रमाण होतं म्हणजे लिक्विडचं प्रमाण वगैरे ते पूर्णपणे सुकलेलं आहे आणि आता हा मसाला तयार झालेला आहे सुके मसाले टाकण्यासाठी. सुके मसाल्यांमध्ये मी थोडासा गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि थोडीशी काश्मीरी पावडर जी होती ती टाकलेली आहे. हे एवढं मसाला टाकून त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये ना पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे, थिकनेस जितका हवा आहे त्याप्रमाणे आणि हळू करायचं आहे, एकदम करायचं नाही. आणि हा जो मसाला आहे ना, तवा मसाला तुम्ही तव्यावरती जर बनवला होता ह्याची टेस्ट खूप छान येते. आता हा माझा लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळे याच्यावर टेस्ट जी आहे ना ती अजून छान येते. तुम्ही तुमच्याकडे असलेला तवाही वापरू शकता. पण जर कढईत बनवला तर तितकीशी टेस्ट खास येत नाही असं मला तरी वाटतं. म्हणजे याआधी मी कढईमध्ये बऱ्याचदा बनवून बघितलं होतं, पण त्याची टेस्ट ना एवढी काही खास लागत नव्हती. पण जेव्हा मी तव्यावरती बनवायला सुरुवात केली ना हा मसाला, तर याची टेस्ट ना खूप छान लागत होती. आता या पॉइंटला तुम्ही ना अंडी फोडूनसुद्धा अंडा घोटाळा बोलतात ना ज्याला, तशा टाईपचं पण बनवू शकता किंवा जी आपण आता बॉईल केलेली अंडी आहेत तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर आता मसाला व्यवस्थित भाजू द्यायचा आहे. एखादी उकळी जी मसाल्याला आहे ती काढू द्यायची आहे. त्यानंतरच यामध्ये जे आहेत ना ते अंडे असे जे ॲड करायचे आहेत. आता इथे माझ्याकडे ना एक व्हिडिओ आय थिंक स्किप झाला म्हणजे अंडे ॲड करताना यावरती. त्याच्यामुळे ते राहून गेलं. पण तुम्ही ना अशा प्रकारे म्हणजे अंड्याचा आतला भाग जो आहे ना तो खाली तव्याला लावायचा आहे आणि त्यानंतर ना थोडं हलवून पण घ्यायचं आहे म्हणजे आतल्या भागालासुद्धा ही ग्रेव्ही जी आहे ना मसाल्याची ॲड होईल. तर असा झाला माझा तयार अंडा मसाला. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.